आपण शिक्षक असो वा नसो, दुसऱ्याची शिकवणी घ्यायचे शैक्षणिक किडे प्रत्येकामध्ये असतात. तर आपल्या मोलकरणीला उच्च मराठी भाषा शिकवतो एक मालक. बघूयात मात्र ती शिकणार आहे का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. वड सांभाळ तुर्या लाग आला, वड सांभाळ तुर्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. काय केलं तुम्ही? काय केलं तू? सॉरी काय सॉरी? सगळं बरबटलं मला तुम्ही. नाही नाही, काय झालं ते मी झटकायला आणि तुम्ही यायला एक भेट झाली ना म्हणून. कोणाची भेट झाली? माझ्या पोछाची आणि तुमच्या तोंडाची. असं मी पुसून देते. त्या घराचा मालक आहे मी काय फर्निचर वाटलो का? याच पोछानं माझं तोंड पुसताय तुम्ही. आणि मी 1000 वेळेला सांगितलेलं माझ्या घरामध्ये अशी सवंग गाणी गायची नाहीत म्हणून. सवंग नाही, मरणारी मातून म्हटलं तुझ्या उसाला लागल किती वेळा सांगितलं? भाषेची PhD घेतलेला माणूस मी, माझ्या घरामध्ये अशी गाणी चालणार नाही. याद राखून तेव्हा 1000 वेळेला सांगितलं तुम्हाला. काय माहितीये का, माझा थोडा प्रॉब्लेम होतो की गाणी जर बोलली नाही ना तर माझ्यानी काम होत नाही पटापटा. गाणी गायल्याशिवाय तुमचं काम होत नाही. मग माझ्या घरामध्ये जी गाणी आहेत त्या गाण्यावरच काम साहेब. तुमच्या घरी गाणी आहेत? काम करायचं आहे. मी गातो, पटकन घे फरसा पुसा. गाणी कोणची आहेत ते तर सांगा ना आधी. ऐक ना आता. बर. अंतरीचा गूढ गर्भी एकदा जे वाटले, एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले, सखी प्रेम आता आटले. वाजवलंच की नाही टाळ्या? कसं वाटलं? सुंदर. ह्याला म्हणतात अभिजात. अभिजात गाणं असं असतं. काय केलंस तू? हे मी बार भरला का? काय राहायला आले का मी इथे तुमच्याकडे? म्हणजे या अशा गाण्यावर फरशी पुसायला लागल्या ना तर मग दिवसभरात एवढंच पुसून होईल. राहावं लागेल मला इथं. गाणं कसं पाहिजे? जोरकस झालं पाहिजे. म्हणजे असं जोरकस म्हणजे कसं? बघा मी सांगते तुम्हाला. हा पोछा आहे ना, पोछा, तो पोछा पहिल्यांदा बादलीत बुचकायचा, असा जिमनीवर टाकायचा आणि मग गाणं सुरू करायचं. या चहाची बी गाडी गेली, नवाची बी गेली, आता 12ची गाडी निघाली, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, मला जाऊ द्या ना, आता वाजले की 12. सांगा कसं गाणं बोलली? पहिली गोष्ट म्हणजे गाणं बोलत नाही. गाणं बोलायचं नसतं, गाणं म्हणायचं असतं. आपण जो संवाद साधतो आहे ना त्याला बोलणे असं म्हणतात. गाणं म्हणायचं असतं. कळतंय तुला? आता बोलली काय म्हणली काय तुम्ही ऐकलं ना. आणि मला सांगा तुमच्या सगळ्या स्टाईली एकदम शार्प झाल्या की नाही? तुला येत नाही तर इंग्रजी शब्द का वापरते तू? काय झालं? स्टाईल आहेत का या? मग काय? स्टाईल म्हणजे ऐट आणि ही जी आहे ती टाईल आहे. टाईल. आता टाईल काय नि स्टाईल काय? स्टाईल म्हणण्याने ह्याचा काही कोबा होणार आहे का? आणि ती जी काय ना ती बाटली नाही आहे, बालटी नाही आहे, बादली म्हणतात त्याला. बादली. कळतंय तुला? बादली. ओके. कामाला लागू का? जा तुम्ही. काय वाजतंय हे? काय वाजतंय हे? माझ्या घरात काय फोन नाही, बंद करा देतो. चेचून काढीन मी तो. हा असला फोन माझ्या घरात वापरत दिसतो. माझी फ्रेंड आहे सुरेखा. सुरेखा चालतंय. हा कोण? तू डायरेक्ट वार्ता केली आईच्या गावात. आईला भोक्सा पाडला. नाही तो नाही, सलमान आहे. सलमान. मी बोलते ना. सलमान नाही, सलमान. बसा जरा, गप बसा. नाही ते 203 वाला टेपर किरकिर करतय. काय म्हणतेस तू? 203 वाला टेपर म्हणजे तुम्ही किरकिर करताय असं सांग. माझ्याच घरात माझ्या समोर माझा अपमान करते. नाही ती मला कोणाशी बोलते तेवढं सांगितलं. हे बघ, हॅलो. हा ऐक ते ना सलमान आहे ना, तो बघू नको. नाही ती फिल्म एकदम डबरा आहे. डबरा सोडून दे. हा चल. फोन ठेवा साहेब ओरडतोय. पहिली गोष्ट म्हणजे फिल्म असा शब्द नाही. मंदाकिनी फिल्म नाही, फिल्म. काय म्हणायचं? फिल्म. आणि नक्की तू सिनेमाबद्दल बोलीस चांगला होता का वाईट होता मला कळलंच नाही. एकदम डबरा पिक्चर. म्हणजे काय? डबरा म्हणजे काय? आता एकदम फालतू फडतूच टाकाव, एकदम पकाव पिक्चर. अगं पण वाईट सिनेमाची सुद्धा चांगल्या शब्दात काही समीक्षा होऊ शकते की नाही? कशी?
म्हणजे आता समजा सिनेमा अतिशय वाईट असेल तर मी कसं म्हणेन कसं म्हणाल? की अपुऱ्या दिग्दर्शकीय कौशल्यामुळे सिनेमाच्या विषयाचा गंभीर परिणाम प्रेक्षकांच्या मनावर ठसत नाही आणि त्याचा काही प्रमाण आणि अशा रीतीनं या चित्रचौकटीला असा काही बंध नसल्या कारणानं सिनेमाचा परिणाम आणि त्याच्यामुळे अभिरुचीला बाधा निर्माण होते. कसं वाटतं? अशी असते समीक्षा. कळलं का तुला? एका डबऱ्यासाठी एवढं समजा बोलायचं असं नसतंय ते. एवढं बोलत राहिलं तर राग कुठे निघतो. पिक्चर एकदम फालतू होता ना, असं थोकल्यासारखं बोल हा तिथे आयला डबरा फिल्म होती. चांगल्या सिनेमासाठी काय असतात शब्द आपल्याकडे? तुमच्याकडे काय असतात? हेच मी असं सांगेन की अचाट दिग्दर्शकीय कौशल्यामुळे सिनेमाचं गांभीर्य हे प्रेक्षकांच्या मनावर ठसतं, त्याचा परिणाम होतो आणि चित्र चौकटीला असा एक अनुबंध मिळाल्यामुळे त्या सिनेमाचा असा परिपोष आपल्याला मिळतो, परमोत्कर्ष होतो अभिरुची. एवढं सगळं बोलत राहिलं ना तर घरातली कामं करायला काय तुमचा बा काय कोण येणार? एवढं नसतं बोलायचं साहेब. मी सांगते, पिक्चर एकदम फालतू असेल तर बोलायचं डबरा आहे आणि एकदम वल्टाच असेल ना तर बोलायचं की जबरा आहे. नाही, मुळात काय व्यंजनांचा प्रॉब्लेम आहे, ती साफ करायला पाहिजेत. हा, मला द्यायची ना, भांडण बरोबर करून टाकली असती. आता साबण संपला. मी काय तुला सांगतोय, साफ करायचं कळलंय का तुला? ते तुमची काय ती व्यंजन माझी नाही, माझी साफच आहे. तुझी साफ करायची ती. माझी आणि अशी साबण घासून व्यंजन साफ झाली असती ना तर मी असे 10-15 वड्या अशा जिभेवर घासल्या असत्या. मग काय करू? पावडर मध्ये टाकू का? बोला तुला ना. कळलंय का मी काय सांगतोय ते? इकडे अधिक हे बघ, व्यंजन म्हणजे वर्णोच्चार. क ख ग घ ङ. हे मला येतं क क ग ग. क ख ग घ यापैकी घेऊ. हा बघ, अगागांग गांग का का क गाह का घ क का क हा आहा हंग खगांग कांग कंग का ग ख ग का क का. म्हण एक रिपीट मारा ना साहेब, एक रिपीट मारा. रिपीट मारा. एक मारा, मी बोलतो. अच्छा, परत म्हणू. अगागांग गांग का का क गाह का घ क का क हा आहा हंग. मला आलेलं आहे. आगा गा 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 गा. आगा गा 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 गा. देवा रे देवा, आता काय मी करू? आता कुणाला सांगू? गा 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 गा. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. आमच्या मास्तराला मराठीचा इंचू चावला. इंचू नाहीये मुळात, तो विंचू. आणि निदान आपली भाषा तिचा तरी उच्चार व्यवस्थित करशील. मराठी नाही ग, मराठी म्हणतात. ठी कळते तुला? बरं, हे तुला झेपणार नाही, तुला दुसरं व्यंजन देऊ. सोपं सांग. एकदम सोपं. त जमेल. त येईल मला. त येईल. त येईल. त येईल. ऐक, व्यवस्थित ऐक. हा. तातम तंतु तततम ततता तंतम ततौ तु तततम ते तततो तातो तो तंते तततत ते तिते तूत. तू तिथं मी. काय आहे हे? काय आहे? मी शॉर्टकट मारला. शॉर्टकट? भाषेमध्ये शॉर्टकट वापरतात? भाषेमध्ये शॉर्टकट नसतो ग. काय मुळात काय आपल्या वर्णमालेमध्ये ना अ ते ज्ञ शॉर्टकट मारल्यामुळे मधली सगळी वर्णमाला बोंबलत गेलेली आहे आणि शेवटी अ आणि ज्ञ एवढंच शिल्लक राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आज आपण अज्ञ झालेलो आहोत. मुळात व्याकरणाच्या नावानं बोंब आहे तुझी. अगं, तुला एवढी व्यंजनच येत नाहीत, भाषेचे अलंकार काय सांगणार मी तुला? ऐकलास का शब्द कधी? साहेब, मी काय म्हणते, हे एवढं सगळं बोलताय ना, ते काय खोपडीत शिरत नाही. मी इथून कल्टी मारते. काय मारतेस? कल्टी मारते. आता काय असतं हे? अहो, म्हणजे मी इथून ना जाते खाली, फुकट टाइम बर्बाद करता तुम्ही माझा. माझ्यामुळे तुझा टाइम बर्बाद झालाय का? म्हणजे मी जाते ना, म्हणजे आपलं काम माझं बरं आणि तुम्ही तुमचे बरे. कुठली मूळची कुठली आहेस तू? मी मूळची पुण्याची. मला सांगितलंस, कुणाला सांगू नकोस. पुण्यात एकाही माणसाला सहन होणार नाही तुझं बोलणं. हा, काय झालं साहेब? साहेब, माझे साहेब 2 दिवस झाले रजा मागतो आहे, देत नाहीयेत मला ते. 2-4 शिव्या हा सडा. काही गरज नसते. सभ्य भाषेत सांगितलं ठणकावून की ऐकतात लोक. बर. हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. काय नमस्कार? मी 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 रजेचा अर्ज दिला होता तुम्हाला. रजेचा अर्ज दिलेला, लाज वाटत नाही तुम्हाला 2-2 दिवसाची रजा घ्यायला? अहो साहेब, असं काय करताय? मी रजेचा अर्ज दिला होता आणि तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी वागतात याचा मी अत्यंत निषेध करतो आहे. निषेध गेला, तेल लावत, उद्यापासून कामावर यायचं. काय झालं? कामावर या म्हणाले मला ते. मग बोलणारच ना साहेब. तुम्ही जो काय बोलता मी त्याचा निषेध. असं असतंय काय? सुट्टी कशी मागायची असते? तुम्ही एक काम करा, तुम्ही साहेबाला फोन लावा. मी काय बोलली ना की तुम्ही पाठी पाठी बोला. मग रजा देतील ते मला? अरे नाही दिली ना तर आयुष्य बरं ना तुमची आहे ना, लादी फरशी समधी पैसे न घेता पुसून देईन. लावा.
हो लागला की खून करा. हॅलो लागला हॅलो. हा. त्याला बोला अरे ए भाड्या हॅलो. बोला ना. सर भाड्या काय पदवी देता का शिवी घालताना बोला अरे ए भाड्या ए भाड्या अरे सुटकाळीच्या सुकाळीचा तुझ्या आईचं बेणं तुझ्या तुझ्या आईचं तुझ्या आईचं बेणं तुझ्या मला रजा देत नाही काय मला रजा देत नाही काय जा हाणतो लात तुझ्या नोकरीवर हाणतो लात तुझ्या नोकरीवर नाही पाहिजे तुझी नोकरी नाही पाहिजे तुझी तू नोकरी गेला खड्ड्यात गेला खड्ड्यात तुझी नोकरी गेली तुझी खड्ड्यात नोकरी गेली खड्ड्यात काय म्हणाल तुम्ही डबऱ्या काय बोललो तू काय बोलतोय मला रजा देत नाही तू फाट्यावर मारली तुझी नोकरी ए तुझ्या फायलीची जी काय चाबी आहे ना ती माझ्याकडे कशी भेटेल तुला मी ऐका नाही आला तरी चालेल मी घरी पगार पाठवतो. काय झालं मला म्हणाले घरी पगार पाठवतो म्हणून बघितलं देवी मी आता अत्यंत आभारी आहे. माझ्या या भाषेनं आज तक कधी कामं झालेली नव्हती. आजकाल लोकांच्या संवादाची परिभाषा बदललेली आहे ती आपण शिकली पाहिजे. हा. बरोबर या भाषेनं माझी कामं होतील पुढे मला लक्षात आलेलं आलं आहे. मी की तुमचा नाही? अत्यंत आभारी आहे. आता एक मोकळं वाटतं मला, रिक्वेस्ट मोकळं वाटतं. रिक्वेस्ट आहे हा, माझी काय? आता मी एवढं तुमचं रजेचं काम करून दिलं ना हा. मग आता माझी कामं पटापट व्हावी म्हणून तुमच्या घरात त्या शिड्या आहेत त्या सगळ्या बदलून टाका ना. शिड्या त्या सॉंगच्या शिड्या कुठली पाहिजे तुला सॉरी कुठली पाहिजे तुला चढा ओढीन चढवित होते चढा ओढीन चढवित होते बाई मी पतंग उडवित होते बाई मी पतंग उडवित होते. तुमचा हा उच्च मराठीतला ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना? वन टास परफॉर्मन्स होता. म्हणजे जे तुम्हाला मला सांगायचं होतं ना ते सगळं मला भेटलं. तुम्ही आपला एक वेगळा ऑडियन्स या मंचावर आणि या मंचाच्या निमित्ताने निर्माण केलाय आणि ही तुमच्या जोडीची अचीवमेंट आहे असं मला वाटतं. पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. वा. अश्विनी मॅम. खूप छान लवली एनर्जी सुंदर ऍक्ट आणि खूप छान लिहिला होता ऋषिकेश. थँक्यू सो मच फॉर लवली ऍक्ट. थँक्यू वा. थँक्यू. बघूया आता किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर 9.5 आणि अश्विनी मॅम 9.5 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत.